तर हा आहे नीरफणस. तर हा ॲक्च्युली मी काढून 3-4 दिवस झालेत, त्यामुळे असा जरा हा काळा पडला. ताजा ताजा असला की एकदम हिरवागार असा दिसतो. ह्याला कापायचा आणि कापल्यावर ह्याच्या साली काढून टाकायच्या आणि आतमध्ये एक माव असते जी आपल्या नॉर्मल फणसाला असते तशीच ती सुद्धा काढून. आणि हा कापल्यानंतर हा असा दिसतो. हा कापल्यानंतरचा फणस आहे, त्याची साल काढली आहे मागून आणि हे मावमध्ये असते याच्यात, ती पण काढून टाकली आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी कापलेला होता म्हणून मी हा कापत नाही आहे, ह्याला नंतर कापला आपण. आता मी ह्याचे छोटे छोटे कापं करणार आणि ही केलेली कापं मी पाण्यामध्ये ठेवणार, पण फ्रीजमध्ये हा बरेच दिवस थोडे राहू शकतो. ही मी कापं करून घेतली आहेत. थोडीशी आपण बटाट्याची कापं करतो तितक्याच थिकनेसमध्ये कापली आहेत ही, आणि मी ही असं पाण्यात ठेवून दिलं आहे तोपर्यंत मी बाकीचं प्रिपरेशन करते मसाल्यांचं. इथे हा रवा घेतला आहे, हा आपला घरगुती मालवणी मसाला, थोडंसं लाल तिखट, हळद. हे मी असे धुवून घेतले. तर ह्यांना मीठ लावते, मसाला लावते, हळद लावते आणि आपला घरगुती मालवणी मसाला आणि लाल तिखट. तर मी इथे मीठ लावून घेतलं आहे ह्यांना. आणि ह्याला ना चीक नसतो, त्यामुळे बिंदास आपण हात लावू शकतो. चीक लागण्याचं काही आपलं म्हणजे जसं आपला नॉर्मल फणसाला चीक असतो तसं याला चीक नसतो. हाताला तेल वगैरे नाही लावलं तरी चालून जातं. त्यात मी आता हा घरगुती मालवणी मसाला टाकतो. थोडं लाल मिरचीचं तिखट आहे, फक्त रंग येण्यासाठी हे मी घेतलंय. आणि आताच हळद पण टाक. मस्त असं मीठ आणि सगळं लावून घेऊया. मच्छी फ्राय करतो नॉर्मली, हे तसंच फ्राय करायचं. तर हे असे मस्त लावून झाले आहेत माझे मसाला छान. ला हवं असेल तर ह्याला आपण लसूण आणि अद्रकची पेस्ट पण लावू शकतो, पण मी नाही लावली आहे. ज्याला आवडत असेल त्याने लावू शकतो. मस्त असं मिक्स करून घ्यायचं. हे कापं मच्छीला आपण फ्राय करतो तसं फ्राय करायचं. सगळे तर इथे कापं मस्त तयार आहे, खाऊन बघू शकतो.